पुण्यामधल्या चाकण इथल्या उद्योजकांनी स्थलांतराच्या मुद्द्यावरून आता यू टर्न घेतलाय। चाकण औद्योगिक वसाहतीमधल्या रस्त्यांची दुरावस्था, वाहतुकीची कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांच्या मुद्द्यावरून उद्योजकांमध्ये कमालीची नाराजी होती। स्वतः उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांच्या सोबत बैठक घेतली आणि उद्योजकांना न्याय देणार असल्याचं आश्वासन दिलं। शिवाय चाकणमधील खड्डे 31 ऑगस्ट पर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बुजवणार असं देखील सामंत म्हणाले। काम न करणारे कंत्राटदार ब्लॅकलिस्ट होणार असा इशारा देखील सामंत यांनी दिला। दरम्यान सामंतांच्या आश्वासनाच्या नंतर उद्योजकांनी माघार घेतली आहे आणि स्थलांतर न करण्याचा निर्णय घेतला। सर्वप्रथम एक जो पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की चाकणमधल्या वाहतूक कोंडीचा, तर वाहतूक कोंडीमध्ये देखील शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा पद्धतीचे आम्ही निर्णय घेतले। त्याच्यामधला पहिला जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे कुठच्याही परिस्थितीमध्ये RMC सारखं अत्याधुनिक मटेरियल वापरून हे जे पहिले खड्डे पडलेले आहेत ते खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय 31 ऑगस्टपर्यंत हा आज बैठकीमध्ये घेण्यात आला। उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर उद्योजकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। चाकणचा विकास हा आपल्या समाजाचा, आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा विकास आहे। चाकणला डेट्रॉइट ऑफ ईस्ट म्हटलं जातं। ह्या ठिकाणी हा सगळा जो काही उद्योगधंदा आहे तो फार वेगाने वाढलेला आहे। तर त्यासाठी सर्वांनी मिळून आम्हाला साथ द्यावी। ह्या ठिकाणी चाकण राहण्यास योग्य, उद्योगधंद्यांसाठी अत्यंत अनुकूल असं बनवण्यासाठी आपण सक्रियपणे योगदान देऊया। त्यामध्ये कोणत्याही प्रकारे कोणतेही राजकारण आणू नये। प्रमाणे शासनानं दखल घेतली। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री आमच्याबरोबर आले, पाहणी केली। त्याप्रमाणे सर्व यंत्रणेला एका प्लॅटफॉर्मवरती आणलं आणि डिसिजन घेतले। हे डिसिजन आता इम्प्लिमेंटेशनची वेळ आलेली आहे। विकासासाठी कुठेही न मागं पुढं बघता आमच्याबरोबर राहा, शासनाला मदत करा, शासनाकडनं जे पाहिजे ते करून घ्या आणि या सुधारणेसाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत। याची कृपा करून दखल घेऊन कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता एक सामान्य नागरिक म्हणून या चळवळीत उतरावं। चाकणमधील खड्डे 31 ऑगस्ट पर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बुजवले जातील असं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं। तर 20 उद्योजक स्थलांतर करणार हे कुणाच्या सुपीक डोक्यामधून आलं असा सवाल देखील उद्योगमंत्र्यांनी केलाय। सर्वप्रथम एक जो पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की चाकणमधल्या वाहतूक कोंडीचा, तर वाहतूक कोंडीमध्ये देखील शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा पद्धतीचे आम्ही निर्णय घेतले। त्याच्यामधला पहिला जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे कुठच्याही परिस्थितीमध्ये RMC सारखं अत्याधुनिक मटेरियल वापरून हे जे पहिले खड्डे पडलेले आहेत ते खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय 31 ऑगस्टपर्यंत हा आज बैठकीमध्ये घेण्यात आला। कोणाच्या सुपीक डोक्यातनं 20 इथले स्थलांतरित होणार आहे हे आलं, हे आमच्या 2.5-3 तासाच्या मिटिंगमध्ये 2.5-3 सेकंद देखील याच्यावर चर्चा झाली नाही। आमचा प्लांट सोडून आम्ही दुसरीकडे जातोय अशी कुठेही चर्चा झाली नाही। ज्या चर्चा झाल्या त्या अतिशय सकारात्मक झाल्या आणि त्या मिटिंगमधनं मला असं कळलं की या 3-4 वर्षामध्ये दरवर्षी 30% इंडस्ट्री या चाकण आणि पुणे परिसरामध्ये वाढते, हे मला त्या असोसिएशनच्याच लोकांनी सांगितलं।